खूप मस्त धडा आहे. बघा, तुम्ही काही तुम्हाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला बरं का. आता मी स्क्रीन शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हात वगैरे वर केलात तरी पण तुम्ही मला दिसणार नाही. हा बघा आपला अणू कसा दिसतोय ना? बुंदीचे लाडू आणि ऑरेंज कलरचे असे लड्डू असतात ना, पेढ्यांचे लाडू, ऑरेंज ऑरेंज कंदी पेढे तसे. आणि असे मस्त एकावर एक काहीतरी लाडू लावले मला. आणि तुमचा लाडू घातलेला आवडतो तुम्हाला. हो का नाही? एवढा विचार. एवढं सिक्रेट आहे. डोंट वरी, तुम्ही म्हणाल तरी मी तुम्हाला देऊ शकत नाही ऑनलाईन मध्ये. पण तसेच दिसतात ते, किती सुंदर दिसतात एकदम असे सकसकीत. पण हे असे मध्ये लाडू का ठेवले असतील? ते पण दोन वेगवेगळ्या रंगाचे. हे मुलींना पटपट अनम्यूट करा आणि बोला बरं का. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला आता. तुम्हाला दिसते ना स्क्रीनवरती मी काहीतरी दाखवते. अणूचे अंतरंग असं लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे लाडू दिसतात का? कंदी पेढ्यांचे लाडू आणि बेसनाचे लाडू दिसतात का? हे भगवान, आहात ना तुम्ही दोघी जणी? कुठे गेलात? शिवाजी सुरनार आणि कावेरी पाटील, माझा आवाज येतो ना तुम्हाला? येस मॅम. मग बोला की पटकन मुलींनो. एवढं काही सिक्रेट नाही विचारत तुम्हाला मी जे दाखवते त्याच्याबद्दलच विचारते. सांगा. हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतील. आम्ही कुठे गेलो तिथे बघायला? अगं तुम्हाला काय वाटतंय ह्या चित्राकडे बघून बोला ना. हे एवढं काय टेन्शन घेते तुम्ही? आपल्या लेक्चरमध्ये कोणाचं कुठलंही उत्तर चुकीचं नाहीये. तुम्हाला जे वाटतंय ते बोला बिंदास. तुम्हाला काहीच वाटत नाहीये का हे बघून? ह्याचा अर्थ मी काय घ्यायचा? मीच बोलायचं तुम्ही ऐकायचं असं आहे का? चला, मला जे माहिती ते मी तुम्हाला सांगते. मला तर असं वाटतंय की दोन वेगवेगळ्या प्रकारचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घटक असलेले दोन वेगवेगळ्या प्रकारचे लाडू ठेवले. त्याच्या आजूबाजूला ते असतं ना असं रिंग रिंग लावतात, प्लास्टिकच्या अशा रिंग्स. त्याच्यामध्ये मणी मणी घातले. असं मला हे चित्र दिसतंय. हे ते तसं आहे का? तसं असेल का? आणि हे चित्र बरोबर आहे का? हा पण एक प्रश्न आहे बरं का. मग जर हे असं नसेल तर काय असेल? शाळेत हा धडा झालाय का? नो मॅम. नाही ना. मग काय टेन्शन घेताय? मी जे विचारते त्याला पटापट उत्तर द्या. तुम्हाला जे वाटतंय ते सांगा. अणु आहेत असं वाटतंय. हा, अणू आहे असं वाटतंय. मग अणू असा दिसतो का लाडवांसारखा? म्हणजे हे मधले अणू आहेत असं वाटतंय का? का हे अणू आहेत निळे निळे? काय माहिती इकडे असं चित्र का काढलं असेल ना. शी, कन्फ्युजनच वाढवून टाकलं यांनी तर. मी सांगू का? कावेरी पाटील, कावेरी पाटील मॅडम, मी बोलू का तुम्ही बोलताय? सिक्रेट जागी आहेत त्या बहुतेक. माईक ऑन नाही करू शकत. बरोबर आहे. तुम्हाला जे वाटतंय की हे अणू असू शकतो, बरोबर आहे. पण हा सगळा मिळून अणू आहे. हे अणू नाहीयेत. आणि हे लाडू तर बिलकुल नाहीयेत. जरी दिसत असतील तरी लाडू नाहीयेत. मग वेगळ्या वेगळ्या रंगाचे का आहेत? जसं मी तुम्हाला म्हटलं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे कण त्या अणूच्या केंद्रकामध्ये. त्याला आपण म्हणतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यात एक चूक पण आहे. हे निळ्या निळ्या रंगाचे जे बॉल आहेत ना, मणी मणी त्या रिंग्स मधनं फिरत आहेत.
ह्या मण्यांची संख्या आणि ह्यांची संख्या यांचं पण काहीतरी रिलेशन. हे नुसतंच चित्र म्हणून दाखवलंय की इथे काही मणी आहेत, ते इलेक्ट्रॉन आहेत, ते इलेक्ट्रॉन बाहेर फिरतायत एवढं दाखवण्यापुरतीच ती रचना आहे. पण आतमध्ये असलेल्या पिवळ्या त्या ऑरेंज कणांची संख्या आणि आजूबाजूला असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या यांचा परस्पर संबंध आहे. मनाला जितके वाटले तितके बुंदीचे लाडू, मनाला जितके वाटले तितके बेसनाचे लाडू, मनाला जितके वाटले तितके आणखी कंदी पेड्यांचे लाडू असं नाहीये. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट पद्धतशीर केली जाते. माणसं चुका करतात, निसर्ग चुकत नाही. बरोबर. निसर्ग त्याच्या सिस्टीम प्रमाणे चालतो, त्याच्या समोर जे आहे त्याच्या पद्धतीने तो बरोबर चालतो. तर अणूचे अंतरंग या धड्यामध्ये आपण ह्याच अणूच्या रचनेबद्दल बोलणार. तर अणूच्या आतमध्ये काय आहे हे अणूच्या पोटातलं चित्र आहे. त्याच्या पोटात काय काय असतं ते आपल्याला दिसतंय. वरून तर अणू दिसतोय असाच दिसतोय, रेषा रेषा गोल गोल रिंग, त्याच्यामध्ये काय काय आहे, मध्ये काय काय. पण ते काय आहे हे समजावून सांगणारा हा धडा आहे जो आपण ऑलरेडी सुरू केला होता, पण त्याला खूप दिवस झाले आणि मला अंदाज आहे की तुम्ही विसरले असाल. तर हे ते सगळे लोक आहेत ज्यांनी या अणूच्या अंतरंगाचा अभ्यास केला आणि आपल्यासमोर एक धडा म्हणून तो आणून ठेवून दिला. काय आमच्या आयुष्यात कमी टेन्शन आहे का? इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, शाळेत काय चाललंय, अमुक काय चाललंय हे आम्हाला माहिती नाही, तुम्ही आणखीन ह्या सगळ्या लोकांबद्दल माहिती कशाला सांगताय? कारण ह्याच सगळ्या लोकांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी कशाच्या बनलेल्या आहेत आणि त्या गोष्टी कशाच्या बनलेल्या आहेत ह्याच्याबद्दल सांगितलं. अरे माझा फोन, तुमची वही, पेन, पुस्तक, प्लास्टिकचा डब्बा, स्टीलची वाटी, तुम्हाला जे काही घ्यायचंय ते घ्या. कुठलाही तुमच्या आजूबाजूचा पदार्थ, आपले कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, द्रव पदार्थ, वायू, कुठल्याही गोष्टी या अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. त्या कणांना आपण म्हणतो अणू. आणि त्याला आपल्याकडे वैदिक काळामध्ये आपले महर्षी कणाद होते, कणाद, त्यांनी सांगितलं होतं की परमाणू, सगळ्यात छोटा अणू, हा संपूर्ण विश्वाचा सगळ्यात छोटा घटक आहे. त्याच्याहून लहान काही नाही. आपण जेव्हा लाकूड, तसा त्यावर म्हणतो लाकडाला आपण होल पाडतो, त्याचा भुसा भुसा पडतो बघा, ते बारीक 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 कण असतात. त्या कणांना पण तुम्ही आणखीन बारीक 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 तोडत गेला तर तुम्हाला अतिशय सूक्ष्म असा सगळ्यात छोटा एक एकदम त्याबरोबर बिंदू मिळेल. त्याला आपण अणू म्हणतो. बरोबर. अणू हा एका बॉल सारखा असतो आणि जगातल्या सगळ्या गोष्टी अशा लहान लहान अणूंनी बनलेल्या आहेत. आणि अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा रेणू बनतात. पण प्रत्येक पदार्थाचे रेणू हे विशिष्ट असतात. हे ज्याने पुढे सांगितलं ते आहे डाल्टन. सगळ्यात पहिल्यांदा 18व्या शतकामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये ज्या वेळेला ह्या अणूच्या रचनेचा अभ्यास करायला सुरुवात केली लोकांनी, त्यावेळेला हा पहिला माणूस आहे ज्याने काहीतरी विचार मांडले अणूबद्दल. बरोबर. त्याच्या आधी जसं आपण म्हटलं आपल्या भारतामध्ये अणूबद्दल महर्षी कणादांनी सांगून ठेवलं होतं. आणि अरिस्टॉटल यांनी पण त्यांच्या ग्रीक फिलॉसॉफीमध्ये सांगितलं होतं की ऍटमॉस, सगळ्यात छोटा असा घटक म्हणजे ऍटम, त्याच्यावरूनच तो ऍटम शब्द आहे. पण हा जो अणू आहे हा बघा, ऑक्सिजनचे सगळे अणू एकसारखे असतील, कार्बनचे सगळे एकसारखे असतील, नायट्रोजनचे एकसारखे असतील. हे त्या मूलद्रव्याचे अणू आहेत, त्याच्या त्याच्या विशिष्ट कॅटेगरीवर असतात. आता हे काय, आधीच अणू काय आम्हाला माहित नाही, हा अणू वेगळा, तो अणू वेगळा, ह्याला काय अर्थ आहे ते सांगते तुम्हाला, किती सोपं. तुमच्या शाळेमधले तुमचे सगळे विद्यार्थी तुमचा युनिफॉर्म काय आहे त्याच्यावर ओळखलं. दुसऱ्या शाळेतल्या मुलांचा युनिफॉर्म वेगळा असतो, तिसऱ्या शाळेतला युनिफॉर्म वेगळा असतो. बरोबर की नाही? आपण कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहोत ह्याची ओळख आपल्या युनिफॉर्म वरून आहे. म्हणजेच काय, आपण आपल्या शाळेचे विद्यार्थी आहोत, म्हणजेच आपली रचना आपल्या शाळेतल्या सिस्टीम प्रमाणे आहे. म्हणजेच आपल्या अणूंची सगळ्यांची काही समान बांधणी आहे. एका प्रकारच्या मूलद्रव्याचे अणू एकसारखे असतात. किती सोपं आहे हे कसे टाकायचे सांगा बरं मला. आणि हे अणू बॉल सारखे असतात, आतून भरीव असतात, भरीव. जसं तुम्हाला मगाशी मी बेसनाचा लाडू सांगितला तसा याने इथे काढलाय बघा, ऑरेंज, पूर्ण भरलेला ऑरेंज. आतून पूर्ण भरलेला असतो, रसा असतो की नाही, ऑरेंज तुम्ही खाल्ला असेल, असा आतून भरलेला कसा बॉल असतो की नाही, तसाच अणू असतो असं त्या डाल्टनने सांगितलं. आणि तुम्ही या अणूला बनवू शकत नाही, तुम्ही या अणूला तोडू शकत नाही. हा सगळ्यात छोटा कण आहे. पण डाल्टनच्या या अभ्यासाच्या नंतर
जे थॉम्सनने त्याचा विचार मांडला. बरीच वर्ष लागली नाही. जे थॉम्सनचं म्हणणं असं होतं, जवळपास 100 वर्ष लागली, की अणू हा काही बॉल नाहीये. तोपर्यंत त्या अणूमध्ये काहीतरी निगेटिव्ह पदार्थ असतात, इलेक्ट्रॉन असतात, ह्याचा शोध लागला होता. पण एखाद्या अणूमध्ये निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजे धन किंवा ऋण प्रभार नसतो. अणूवरती कुठलाही प्रभार नसतो. मग असं असेल तर याचा अर्थ काय? जर त्याच्यामध्ये ऋण प्रभार आहे, त्याच्यामध्ये धन प्रभार पण आहे. मग धन आणि ऋण प्रभार कसे असतील, कसं दिसत असेल, याचं व्हिज्युअलायझेशन कसं करणार? त्याच्यासाठी त्याने कलिंगड कसं असतं, आपलं कलिंगड लाल कलिंगड असतं, त्याच्या मध्ये मध्ये काळ्या काळ्या बिया असतात. जे थॉम्सनने असं सांगितलं की जसा आपला केक असतो की नाही, त्या केकच्या मध्ये सगळं मैदा आणि मध्ये मध्ये कुठे कुठे चेरी, अशी रचना असते एका ऍटमची, म्हणजे एका अणूची रचना अशी असते. सगळं जे काय असतं धन प्रभार असतो, पण त्याच्या मध्ये 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 जिथे जिथे चेरी आहेत ना, जिथे जिथे कलिंगडाच्या बिया आहेत, तसे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्रच असतात, एकत्र. पण हा विचार सगळ्या लोकांना काही पटला नाही. आणि जे थॉम्सनच्या या मॉडेलच्या नंतर रुदरफोर्ड हा ऍटॉमिक स्ट्रक्चरचा जनक आहे. त्याने या ऍटॉमिक स्ट्रक्चर बद्दल एक भन्नाट प्रयोग केला आणि त्याने एक अशी भारी गोष्ट सांगितली जी आतापर्यंत लोकांच्या डोक्यातच आली. त्याने गोल्ड फॉइलचा म्हणजे सोन्याच्या पातळ पत्र्याचा प्रयोग केला. अल्फा कणांचा मारा केला. इतका पातळ सोन्याचा पत्रा की त्याच्या आरपार बघू शकतो आपण. सोनं हा खूप मोठे कण असलेला म्हणजे मोठे ऍटम असलेला अणू असलेला एक मूलद्रव्य आहे. आणि सोनं तुम्हाला माहितीये किती महाग आहे. आता तर महागच झालंय. पण सोन्याचा पत्रा बनतो, सोन्याच्या तारा बनतात, आपण कानात घालतो बघा लहान मुलांच्या, आरामात त्याला वळवू शकतो आपण, खूप फ्लेक्झिबल धातू आहे. तर तशा त्या धातूचा एक अतिशय पातळ पापुत्र्य त्याने घेतला, त्याला असं मध्यभागी ठेवलं आणि या बाजूला इथं आपण टॉर्च लावल्यावर कसा लाईट येईल समोर, तसं त्याने रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी पदार्थाचा तिथे एक अंश ठेवला. त्याला कव्हर करण्याकरता बाकीची सगळी रचना केली. पुस्तकात त्याचं खूप सुंदर चित्र आहे, ते आपण ऑलरेडी मागे बोललोय. तर त्या अल्फा कणांना फक्त बाहेर येता येईल आणि समोरच्या पत्र्यावर पडता येईल असा रस्ता बनवला. बाकी सगळे तिथले जे कण होते, कसले किरणोत्सारी पदार्थाचे, ते तिथले तिथे त्या मागच्या लीडच्या डब्यामध्ये ऍब्झॉर्ब झाले. पुढच्या बाजूला फक्त अल्फा कण येतील एवढीच रचना सुरू राहिली. त्या लोखंडाच्या कण सोन्याच्या पत्र्यावरती आता अल्फा कणांचा मारा सुरू ठेवला. आता पण मजा अशी केली त्याने, हे तर खूप सामान्य आहे, कोणी करेल, पण याच्या आजूबाजूला असा वर्तुळाकार पट्टा लावला. तो पट्टा कसला होता? हे जे अल्फा पार्टिकल याच्यावर आपटतील, अल्फा कण, ते इकडे तिकडे तिकडे कुठे कुठे जातील किंवा आरपार जातील. तर जिकडे कुठे ते गेले तिकडे त्यांना आपटल्यानंतर त्याचा काय म्हणू आपण, एक स्पार्क होईल किंवा त्याचा नंबर येईल अशी सिस्टीम लावली आजूबाजूला. जो पट्टा होता त्याच्यामध्ये ह्याची सिस्टीम होती की त्याच्यावर काही आपटलं की ते धरलं जाईल, आपटलं की धरलं जाईल, बरोबर. अशी त्याने रचना केली आणि ह्या प्रयोगामधनं त्याने हे बघितलं की जसं वाटतंय तसा अणू नाहीये. अणूमध्ये खूप मोकळी जागा आहे. याचं कारण खूप सारे अल्फा पार्टिकल आरपार गेले. आर पार गेल्याचा अर्थ असा आहे की खूप मोकळी जागा आहे, कशाला आपटले नाही येत ते. जिथे मध्ये काहीच नाही तिथे तुम्ही आरपार जाल की नाही. मोकळी जागा असेल तर तुम्हाला आरपार जाता येतं, पण मध्ये तुम्हाला काहीतरी अडथळा असेल तर तुम्ही थांबाल, आपटाल, परत जाल, काहीतरी होईल. मध्ये काहीच नाही, तुम्हाला इकडनं फेकलं तुम्ही तिकडे जाणारच. तसेच ते अल्फा कण इकडनं निघालेले डायरेक्ट आरपार निघून गेले. याचा अर्थ की त्या अणूमध्ये खूप मोकळी जागा आहे. काही अल्फा कण हे आले आणि एका छोट्या अंशाने वळले, म्हणजे त्याचं परावर्तन झालं. परावर्तन म्हणजे रिफ्लेक्शन झालं. काही अल्फा पार्टिकल आले, ते ह्याच्यापेक्षा पण कमी, पण जास्त कमी संख्येने, पण जास्त कोणाच्या अंशाने वळले, म्हणजे आले, आपटले आणि वळले. कमी अंश, जास्त अंश, बरोबर. आणि 20,000 मधला एक अल्फा कण जसा आला तसाच तो परत गेला. ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने परत गेला. आता याच्यामध्ये गोष्ट काय, अल्फा कण हे धनप्रभारित असते.
धनप्रभारित असतात, जड असतात. बरोबर. जड आणि धनप्रभारित गोष्ट आली, आपटली आणि परत गेली. ह्याचा अर्थ काय? जर इथे ऋणप्रभारित वस्तू मध्ये काहीतरी असती आणि धनप्रभारित त्याच्याकडे गेली असेल तर त्यांनी एकमेकांना पकडून ठेवलं असतं, म्हणजे त्यांचं अट्रॅक्शन झालं असतं. पण असं न होता ती आपटून परत गेली, याचा अर्थ की इथे धनप्रभारितच काहीतरी आहे. त्या धनप्रभारामुळे आणि जड असल्यामुळे हे जड धनप्रभारित आपटून एकमेकांपासून लांब जाणार. म्हणजेच काय होईल? आपल्या अणूच्या मध्यभागी धनप्रभारित छोट पण जड असं काहीतरी आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन हे मध्यभागी नाहीच आहे. इलेक्ट्रॉन मध्ये असते तर तो 20,000तला एक आलेला तिथे चिटकला असतं, पण ते चिटकलेच नाहीयेत. म्हणजे ह्या पुढे चित्रामध्ये कुठेच इलेक्ट्रॉन नाही, पण इलेक्ट्रॉन त्या अणूमध्ये आहेत, केंद्रकामध्ये पण नाही आणि त्या मोकळ्या जागेमध्ये पण नाही. म्हणजे ते कुठे आहेत? आजूबाजूलाच कुठेतरी फिरतायत. अशी रचना सांगितली रुद्रफोर्ड. आता हा प्रयोग जो होता हा स्वतःच एक जगावेगळा विचार होता. त्याने सगळ्या संकल्पनाच बदलून टाकल्या. कसल्या? आपल्या ऍटॉमिक स्ट्रक्चरच्या. त्याच्यामुळे ह्याच्यामुळे ह्या रुदरफोर्डच्या प्रयोगामुळे लोकांना अणू कसा असेल याचं जरा इमॅजिनेशन व्हायला. पण लोकांना प्रश्न विचारून आहे त्या प्रयोगामध्ये नवीन प्रश्न विचारून नवीन प्रयोग करण्याची म्हणजे रिसर्च करण्याची सवय असते. त्याच्याशिवाय विज्ञानामध्ये नवे प्रयोग होत नाहीत. रुदरफोर्डच्या ह्या प्रयोगावरती लोकांनी प्रश्न विचारले. इलेक्ट्रॉन असे कुठेही कसे असतील आणि कुठे असतील? कुठेही म्हणजे कुठे? काय त्याला काय अर्थ आहे का? कुठेही कुठेही जा. आपण म्हणतो आई मी कुठे जाऊ फिरायला? कुठेही जा. तर कुठेही जा ह्या वाक्याला काही अर्थ आहे का? कुठेही म्हणजे काय? कुठेही, दिशाहीन. मग असं ह्याने सांगितलं की इलेक्ट्रॉन आजूबाजूला फिरत असतात. आजूबाजूला म्हणजे कुठे आणि कुठे म्हणजे कुठेही असं नाही होत. त्याचं पक्क उत्तर नाही. दुसरं, तुम्ही भोवरा बघितलाय? भोवरा आपण भोवरा टाकतो आणि तसं गोल 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 फिरतो आणि मग पडतो खाली. अशीच कुठलीही गोल फिरणारी वस्तू, ती पण चार्ज असलेली, ती ऋण प्रभारित आहे, गोल गोल फिरते, तर ती बरोबर फिरून फिरून त्याची एनर्जी पॉझिटिव्ह कडे येऊन तो तिथे पडणार. मग हे सगळे इलेक्ट्रॉन गोल गोल फिरून परत केंद्रकामध्ये येऊन पडतील ना. आणि तसं झालं तर ते पहिल्या जे थॉम्सनच्या मॉडेल सारखं असेल, पण तसं नाहीये. मग ते कसे काय फिरतायत? ते तर तुम्ही म्हणताय निगेटिव्ह आहे, तर ते ऋण प्रभारित आहेत, ते फिरतायत. मग कसं काय? ते मध्ये येऊन का नाही पडत? अधिक आणि वजा एकमेकांना खेचणार नाही का? खेचतीलच, परस्पर भिन्न आहेत ते. पण असं का होत नाही ह्याचं उत्तर रुदरफोर्डकडे नव्हतं. मग त्याचा प्रयोग चुकला का? अर्धवट राहिला का? काय वाटतं तुम्हाला? हा प्रयोग चुकला का? या प्रश्नांची उत्तर त्याने दिली नाही. सांगा सांगा. झोपलात की काय? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तुम्हाला झोप येईल बरं का. केमिस्ट्रीमध्ये खूप झोपतात लोक. तुम्ही बोलला नाही तर तुम्ही झोपा काढाल. पटपट बोला. हा प्रयोग चुकला का? नवीन प्रश्न आले त्याची उत्तर आली नाही म्हणजे प्रयोग चुकला का? हो का? No, ma'am. नो, बरोबर. म्हणजेच काय? त्याच्या प्रयोगाचं ते उद्दिष्टच नव्हतं. त्याला बघायचं होतं की रचना अशी केल्यावरती मिळतं काय. जे दिसलं होतं त्याने सांगितलं, जे सांगितलं त्याच्यावर प्रश्न आले म्हणून नवा शोध लागला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यामध्ये, प्रश्न विचारा स्वतःला, इतरांना, आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधा. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाहीत, तुम्ही असे बकऱ्यांसारखे झालात एकाच दिशेने. लोक म्हणतात पळा, पळायचं. कुठे चाललोय आपण? हा प्रश्न विचारतात का कधी बकऱ्या? पळा म्हणलं की पळतात. तसं तुम्हाला तुमचं करायचंय का? शेळ्या मेंढ्यांसारखं आयुष्य जगायचंय का? नाही ना. आपल्याला माहिती आपण सिंहासारखं जगायचं. आपल्याला माहिती पाहिजे आपण कुठे चाललोय आणि का चाललोय. बरोबर. म्हणजेच प्रश्न विचारणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे विज्ञानामध्ये पण आणि आयुष्यामध्ये पण. आपलंच भलं होतं त्याने. आता याने काय केलं? इलेक्ट्रॉन्स असतात आणि मध्यभागी काहीतरी जड, जाड, अधिक प्रभाराचं काहीतरी आहे हे कळलं. आता ह्याच्यामधनं त्याचा शिष्य होता नील्स बोहर.
त्याला माहिती होतं की ह्याने प्रयोग काय केलाय, काय अरेंजमेंट केली आहे, काय रिझल्ट आलेत त्याचे. जे अशा प्रयोगांमध्ये भाग घेतात त्यांना त्याची ग्रॅव्हिटी समजते, काय भारी काम चाललंय असं. तर नील्स बोरने हा सगळा प्रकार समजून घेतला आणि मग आलेल्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत सांगितली. तुम्ही मला सांगा, आपली जी काही सोलार सिस्टीम आहे म्हणजे आपली सूर्यमाला, कशी रचना आहे सूर्यमालेची? कोण कोण आहे सूर्यमालेमध्ये? सूर्य, पृथ्वी, ग्रह आहेत. ग्रह आहेत आणि सूर्य आहे. हा, कसे आहेत ते? एकत्र बसलेत का? एकमेकांच्या मांडीवर जाऊन बसलेत का? नाही. मग सांगा. ते फिरत आहे सूर्याच्या भोवती. हा, सूर्याच्या भोवती फिरतात ते. सूर्य मध्यभागी आहे आणि प्रत्येक ग्रह आपल्या आपल्या कक्षेत फिरतोय. कोणी असा फिरतोय, कोणी असा फिरतोय, कोणी तिरका फिरतोय, कोणाचा रस्ता लांबचा आहे, कोणाचा एकदम जवळचा आहे. पण आज मला वाटलं ह्याच्या रांगेतून उठून तिकडे जाऊन उडी मारून मी तिकडे जाऊन फिरतो, असा कुठला ग्रह करतो का कधी? असं नाही करू शकत ते. प्रत्येक ग्रह आपल्या ठरवलेल्या कक्षांमध्येच फिरतो. म्हणजेच ग्रहाचा एक निश्चित पाथ म्हणजे रस्ता आहे. मध्यभागी सूर्य, आजूबाजूला इलेक्ट्रॉन हे त्यांच्या निश्चित रस्त्यावर फिरतात. यालाच म्हणतात कक्षा. म्हणजे विशिष्ट कक्षा. त्या त्या रिंग्स मध्येच ते इलेक्ट्रॉन फिरणार, त्याला कक्षा म्हणतात. आणि प्रत्येक कक्षेची काही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेची काही व्हॅल्यू आहे, काहीतरी त्याचा नंबर आहे. त्या ऊर्जेला सोडून इलेक्ट्रॉन जाऊ पण शकत नाही, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन येऊ पण शकत. वरचा इलेक्ट्रॉन मधल्या कक्षेमध्ये येऊ शकतो, मधला इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये जाऊ शकतो. पण किंवा आणि बाहेरच्या आत यायचं असेल तर त्या इलेक्ट्रॉनला त्या एनर्जी द्यावी लागेल. असं झालं तरच त्यांची ते जागा बदलू शकतात. हा होता नील्स बोरच्या आपल्या ह्या ॲटॉमिक स्ट्रक्चरचा म्हणजे अणुच्या रचनेचा एक सिद्धांत किंवा हा विचार. आणि मग चॅडविक कोण आहे? चॅडविकने सांगितलं की जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन, ही तोपर्यंत संकल्पना आली होती की मध्यभागी जे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह त्याचं नाव ठेवलं प्रोटॉन. आजूबाजूला फिरतात ते इलेक्ट्रॉन. हे सगळे एकत्र बसलेले नाहीयेत, ते कोणी कुठेही फिरत नाहीयेत, प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या आहेत. एवढं सगळं असून अणूचं वजन ह्याचा काही हिशोबच लागत नव्हता. प्रोटॉन 12 असतील तर वजन 24 होतं. 12चा फरक. मग असं काय आहे? मग चॅडविकने शोध लावला की त्याच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन नावाचे कुठलाही प्रभार नसलेले पण वजन असलेले पण कण असतात. केंद्रकामध्ये प्रोटॉन तर असतात, प्रोटॉन बरोबर न्यूट्रॉन पण असतात. ह्या दोघांनाही वजन आहे. त्यातल्या प्रोटॉनला धनप्रभार आहे, पण न्यूट्रॉनला कुठलाही प्रभार नाही. आणि त्यांच्या आजूबाजूला कक्षांमध्ये जे इलेक्ट्रॉन फिरतात त्या इलेक्ट्रॉनला ऋणप्रभार आहे, पण त्याला वजन नाही. वजन नाही म्हणून ते हलकेत. ते हलकेत म्हणून त्याच्यावर अल्फा पार्टिकल पडले काय, आजूने गेले काय, बाजूने गेले काय, फरकच पडत नाही. इतक्या हलक्या वस्तूंना काही फरक पडत नाही, त्यांना वजनच नाही. म्हणूनच ह्या रचनेमध्ये नंतर न्यूट्रॉन ऍड झाला आणि आत्ताच्या आपल्या आधुनिक अणुच्या रचनेमध्ये आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल काढतो. त्यातला एक कोणताही रंग तुम्ही प्रोटॉनचा घ्या, एक कोणताही रंग न्यूट्रॉनचा घ्या. आणि हे जे छोटे छोटे निळ्या रंगाचे बॉल आहेत किंवा मणी म्हणा, हे आहेत इलेक्ट्रॉन्सचं प्रतीक. हा तोडला जाऊ शकत नाही. कोणत्याही निसर्गातल्या अणूमधली इलेक्ट्रॉनची संख्या ही प्रोटॉनची संख्या एवढीच असते. जेवढे वजा तेवढे अधिक. निसर्गामध्ये भेदभाव नाही. बरोबर? आता जसं मी तुम्हाला म्हटलं की महर्षी कणादाने आपल्या भारतामध्ये 6व्या शतकामध्येच, ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये सांगून ठेवलं होतं की परमाणू आहे. तसं या डेमोक्रिटसने त्याच्या ह्याच्यामध्ये काय बरं म्हणतात, ग्रीक ह्याच्यामध्ये, त्याच्या ग्रीसमध्ये
5व्या शतकात सांगून ठेवलं होतं की ऍटमॉस सगळ्यात छोटा असा एक घटक असतो. आणि आता आपण 18व्या शतकामध्ये त्याचा अभ्यास केल्यावरती प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन अशा 3 वेगवेगळ्या अणूच्या घटकांबद्दल चर्चा करतोय. त्यातला प्रोटॉन कोण आहे? धनप्रभारी. न्यूट्रॉन कोण आहे? उदासीन, त्याच्यावर कुठलाही चार्ज नाही. आणि इलेक्ट्रॉन काय आहे? निगेटिव्ह. हँड रेज केलाय का कोणी? काही बोलायचं असेल तर बोला. तर अणूचं केंद्रक त्याच्यामध्ये प्रोटॉन असतो, अणूचं केंद्रक त्याच्यामध्ये न्यूट्रॉन असतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं घर काय आहे? केंद्रक. आणि त्यांचं वस्तुमान जास्त आहे. पण इलेक्ट्रॉन हा कक्षांमध्ये फिरतो, त्याच्यावरती ऋणप्रभार आहे. पण त्याचं वजन, त्याचं वस्तुमान अतिशय क्षुल्लक आहे, म्हणजे काही नाहीच आहे, नगण्य. बरोबर. अशी आहे आपल्या अणूची रचना. समजली? त्याची गोष्ट पण आठवली? आपण बोललो होतो आणि पण खूप दिवस झालेत त्याला. आणि असं एखाद्या तुम्हाला शाळेत झाला नाही, त्यामुळे तुम्हाला परत एकदा नवाच हे काय चाललंय असा विचार येऊ शकतो. तर कुठलाही अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन. जेवढे बाहेर इलेक्ट्रॉन फिरतायत तेवढेच मध्ये प्रोटॉन आहेत. मी प्रोटॉन म्हणते हा. न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त असू शकते. आता प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? कक्षा म्हणा किंवा कवच म्हणा, प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात याची एक काहीतरी धारणा आहे. बरोबर. आपल्या शाळेतला एक बेंच असतो, त्याच्यावरती 2 मुलांनी बसावं, व्यवस्थित बसावं अशी रचना असते. काही शाळांमध्ये त्यात 2 मुलांच्या जागेवर 3 मुलं, काही ठिकाणी 4 मुलं असे बसतात. पण त्या जागेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसवायचे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ऍटम कधीही गोंधळ करत नाही. म्हणजे अणूमध्ये ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही, माणसंच करतात गोंधळ जो काय करायचा असतो. ह्याच्यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8च इलेक्ट्रॉन, तिसऱ्यामध्ये 18च इलेक्ट्रॉन आणि चौथ्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन एवढीच कॅपॅसिटी आहे. पण हा आकडा आला कुठून? इथून. पहिली कक्षा म्हणजे N1 आणि ह्याचा फॉर्म्युला आहे 2n². हे सूत्र आहे. जर n ची व्हॅल्यू 1 टाकली त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, बघा ना, 2चा वर्ग 4, 4 दुणे 8. तिसऱ्या कक्षेमध्ये ही तिसरी कक्षा, तिसऱ्या कक्षेमध्ये 3चा वर्ग 9, 9 दुणे 18 इलेक्ट्रॉन मावतात. आणि चौथ्या कक्षेमध्ये 4 चोक 16 दुणे 32 एवढे इलेक्ट्रॉन मावतात. पाठ करायची गरजच नाहीये, सूत्र लक्षात ठेवायचं 2n². n म्हणजे कक्षांची संख्या, 1 2 3 4. बरोबर. आता इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. म्हणजेच त्याचे वजन आपण जवळजवळ 0 म्हणतो. एका हायड्रोजन अणूचं वजन 1 हायड्रोजन म्हणजे एकच प्रोटॉन असं धरलं तर त्याच्यापेक्षाही 1800 पट कमी एवढं त्याचं वजन कमी आहे, म्हणून आपण त्याला धरत नाही. बरोबर. आता मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. आता याच्यामध्ये हायड्रोजनचा अणू दाखवलाय. मध्यभागी एक प्रोटॉन आहे आणि बाजूला एक इलेक्ट्रॉन. कार्बन पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन अशी त्याची रचना आहे. सोडियम कसं आहे? 2 8 1. बरोबर. क्लोरीन 2 8 आणि 7. हे चुकलंय हा. बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन पाहिजे, जास्त आहेत. 3 4 5 6 7 8 9 10. 10 इलेक्ट्रॉन आलेत, एवढे नसतात. 7 पाहिजे. ते 3 कमी करायला पाहिजे. इकडचे 3 कमी केले तर काय होईल? आपला बरोबर क्लोरीनचा अणू येईल तिथे. त्याच्यामध्ये काही काही रचनांमध्ये चुका आहेत बरं का, ह्या आपण नाही करायच्या. आपण लक्षात ठेवायचे की चूक काय आहे ते आपण करायची नाही. ठीक आहे. आता सोडियम आणि क्लोरीन ह्यांची संयुजा म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक असायला पाहिजे. 8 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेमध्ये असायला पाहिजे. ह्याच्याकरता प्रत्येक अणू काय करतो? इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो किंवा सामायिक करतो. म्हणजे काय करतो? शेअर करतो, भागीदारी करतो त्यांची. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इकडे बघा 2 8 1 आहे आणि याचं 2 8 7 आहे. हा एक इलेक्ट्रॉन देऊन टाकलं तर अष्टक पूर्ण झालं की नाही? इथे पण 7 मध्ये हा इकडचा एक ऍड केला तर याचं पण 2 8 8 असं संरूपण होईल की नाही? याचं पण अष्टक पूर्ण होईल, याचं पण अष्टक पूर्ण होईल. मग काय होतं?
हे एकमेकांशी इलेक्ट्रॉन शेअर करतात. हा सोडियम एक इलेक्ट्रॉन देतो क्लोरीनला. आता परत इथे बाहेरचे चुकीचे काढले ना, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत ऑलरेडी. इथे 7च असायला पाहिजे आणि हा 8वा इथे आलाय. तर अशा पद्धतीने बाह्यदान कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन क्लोरीनचे पण होतात आणि सोडियमचे पण होतात. हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला की झाले 8. ह्याने एक घेतला की झाले 8. सोडियम आणि क्लोराईडचे मिळून झाले 8 आणि 8 अष्टक पूर्ण. मग पण हा होतो धनप्रभारित आणि हा होतो ऋणप्रभारित. असं केल्यामुळे ह्या दोघांमध्ये परस्परांचं आकर्षण होतं, धन अधिक ऋणप्रभार, आणि त्याच्यामधनं आयनिक बंध बनतात. बरोबर. आयनिक बंध बनण्याची पहिली पायरी हीच आहे, इलेक्ट्रॉन द्या, इलेक्ट्रॉन घ्या. ह्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांचं परस्परांशी असलेलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं परस्पर भिन्न हे कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक त्याच्यावरचा चार्ज हा वाढेल किंवा कमी होईल, म्हणजे बदलेल. आणि अणूवरती कुठलाच चार्ज नव्हता, मग तो एक अधिक झाला, एक वजा झाला, त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ आले की ते एकमेकांना पकडणार आणि त्यांच्यामध्ये आयनिक बंध बनेल. म्हणजेच इलेक्ट्रॉनची रचना अष्टक बनवण्याकरता त्यांची गरज किती आहे, देणं घेणं काय करणं, आणि अष्टक कम्प्लीट करण्याकरता त्यांनी खरंच किती दिले आणि घेतले, संयोजन. ह्या सगळ्यामध्ये आपली व्हॅलेन्सी म्हणजे संयोजन ही आपल्याला क्लिअर कळली, त्याच्यामधनं बंध कसे बनले ते कळले, आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो आयनिक बंध. आयन बनले ना त्याचे. आता अणु अंक आणि अणु वस्तुमानांक ह्याच्याबद्दलची चर्चा. कुठल्याही अणूला, कुठल्याही मूलद्रव्याच्या अणूला मांडण्याकरता ही सिस्टीम आहे. मध्यभागी त्याचं नावाचं इनिशियल द्यायचं, वरती त्याचं वजन आणि खाली त्याचा अणु अंक. आता अणु अंक आणि अणु वस्तुमानांक म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मुलांना खूप अगदी म्हणजे म्हातारे होईपर्यंत कन्फ्युजन असतं. अणु अंक काय, अणु वस्तुमानांक काय, नावाचाच अर्थ आहे ना. वस्तुमान म्हणजे वजन आणि अंक म्हणजे नंबर. तुमच्या शाळेमध्ये तुमचा रोल नंबर 1 2 3 4 5 जो काही असतो तो तुमचा रोल नंबर असतो, तुमचा क्रम जो आहे त्याप्रमाणे. तुमचं वजन वेगळं, तुमच्या मित्राचं वजन वेगळं, रोल नंबर 1चं वजन वेगळं, रोल नंबर 10चं वजन वेगळं, प्रत्येकाचं वजन वेगळं आहे ना. जर तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांना मी वजनाप्रमाणे उभं केलं तर तो क्रम बदलेल की नाही, तो आहे अणुवस्तुमानांक. पण तुमच्या सगळ्यांना मी तुमच्या नावाप्रमाणे अल्फाबेटिकली तुमच्या अणु अंकाप्रमाणे लावलं तर काय होईल, तुमचा क्रम आहे तो, कोणानंतर कोण कोणानंतर कोण. वजनाप्रमाणे तुमचे कधी कोणी अणुक्रमांक टाकलेत का मला सांगा बरं. नाही, असं करायची गरजच नाही. आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे आधी कोण नंतर कोण त्याच्यानंतर कोण हा क्रम लावतो, त्यालाच आपण अणु अंक म्हणतो. अणूंना त्यांच्यामध्ये असलेल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येप्रमाणे आपण लावतो, तो त्याचा अणु अंक असतो. त्याचं वजन कमी जास्त असू शकतं, एका रांगेमध्ये वाढावं अशी अपेक्षा, पण कमी जास्त असलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. अंक वेगळा चाललाय ना, 1 2 3 4 क्रमाने चाललाय. बरोबर. अणु वस्तुमानांकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांचं वजन करावं लागतं. वजन ज्यांचं आहे त्यांना एकत्र करावं लागेल की नाही. नुसतंच प्रोटॉनचं वजन सांगितलं तर अर्धवट वजन येईल, नुसतं न्यूट्रॉनचं सांगितलं तरी अर्धवट येईल. पण केंद्रकामध्येच सगळं वजन आहे. केंद्रकाचं वजन तुम्ही काढलं, तुम्हाला प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन असं वजन काढावं लागेल. तोच आहे तुमचा अणुवस्तुमानांक. बरोबर ना. मग अणुवस्तुमानांक आणि अणुअंक माहिती असेल तर तुम्हाला न्यूट्रॉनची संख्या काढता येईल का, येईल. 12 वजा 6 बरोबर 6. एकूण वजन 12, त्यातले प्रोटॉन 6, मग न्यूट्रॉन किती, 6. 13 कार्बन 6 असं असेल तर सांगा मला किती असतील त्याच्यामध्ये न्यूट्रॉन. 13 वजा 6 किती होतील, 13 वजा 6 किती, 13 वजा 6 पण नाही सांगता येत तुम्हाला. आठवीत गेलात ना. 13 वजा 6 किती, साधं गणित आहे. तुम्ही उत्तर देत नाहीत का कधी कोणाला.
तुम्ही फोन सुरू ठेवून कुठेतरी इकडे फिरायला गेलेत का? अरे अच्छा, ते दोघेही गेलेत का? मग अशी मीटिंग मध्ये होते नाही का? बरं बरं, चला ठीक आहे. आपण आपला चॅप्टर आहे तो कम्प्लीट करूया आणि मग पुढे जाऊया. मग ठीक आहे. मी विचार करते उत्तर का देत नाहीत मुलं. ठीक आहे, ओके. 12 हे एकूण वजन, 6 हा त्याचा अणु अंक. अणु वस्तुमानांकामधनं अणु अंक जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला जी मिळते ती असते प्रोटॉनची संख्या. जर ही 13 वजा 6 असं मी केलं तर उत्तर येतं 7. हे अपेक्षित होते की तुम्हीही वजाबाकी कराल. 13 एकूण वजन वजा 6 प्रोटॉनची संख्या, मग उरलेली संख्या आहे 7, जी आहे आपल्या न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे तुम्हाला अणुवस्तुमानांक आणि अणु अंक ह्या दोनही गोष्टी कळल्या की तुम्ही स्वतःच न्यूट्रॉनची संख्या काढू शकता. आणि हे अतिशय सोपं गणित आहे, बरोबर की नाही? साधी वजाबाकी. आता पुढचा मुद्दा आहे समस्थानिक. समस्थानिक म्हणजे काय? आपण जुळ्या भावांना किंवा जुळ्या बहिणींना बघितलं, त्यांचे चेहरे एकदम सेम सेम असतात. म्हणजे कळतच नाही की हा राम आहे का श्याम आहे किंवा ही सीता आहे का गीता आहे. एकदम सेम टू सेम दिसतात ते. पण त्या दोघांमध्ये खूप गोष्टी वेगळ्या असतात. फक्त चेहरे सारखे असतात. दार उघडलं की बाहेर कोण आलंय, सीता का गीता, सांगता नाही येणार कारण चेहरे सारखे. पण दोघींचं वजन वेगळं आहे, दोघींच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, आवाज वेगळे आहेत, बरोबर, हाताचे ठसे वेगळे आहेत, काही काही वेळेला उंची पण कमी जास्त असते, ते एकदम बाजूला उभे राहिले तर समजतं. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये काही गोष्टी या वेगळ्या असतात. समस्थानिक म्हणजेच एकाच मूलद्रव्याचे असे अणू ज्यांच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन समान आहेत पण न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त होऊ शकते. असं का होतं? जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन हे गणित कधीच बदलणार नाही, कारण एखाद्या अणूमध्ये कुठलाच प्रभार नसतो, त्यांची संख्या ही समानच असेल. पण प्रत्येक अणूचं वजन वेगवेगळं असतं, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या ही जरी समान असेल तरी न्यूट्रॉनची संख्या जास्त किंवा कमी असू शकते. आता बघा ना, इथे प्रोटॉन 6 न्यूट्रॉन 6 सारखे सारखे, याच्यामध्ये प्रोटॉन 6 आणि न्यूट्रॉन 7. मग अशी तुम्हाला मी सांगितलं ते उदाहरण. आणखीन कार्बन 14 नावाचा कार्बनचं आणखी एक समस्थानिक आहे. तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तो किरणोत्सारी गुणधर्म असलेला त्याचा एक घटक आहे. तर त्या कार्बन 14 मध्ये प्रोटॉन 6च आहेत पण त्याच्यात न्यूट्रॉन 8 आहेत. असेही वेगळ्या वजनाचे अणू त्याच मूलद्रव्यामध्ये असतात. मग त्यांना आपण त्याचे आयसोटोप म्हणजेच काय, समस्थानिक असं म्हणतो. आपला हायड्रोजन आहे ना, आपला पहिलाच मूलद्रव्यातला आपला फेवरेट, एकच अणू, एकच त्याच्यामध्ये रचना, एकच मध्यभागी डॉट, एकच इलेक्ट्रॉन जो आपण काढतो तो हायड्रोजन आपला. त्या हायड्रोजनचं वजन सुद्धा 1, 2, 3 अशा तीन वेगवेगळ्या अणूंचं 3 वेगवेगळे. असं का होतं? हायड्रोजन 1 मध्ये प्रोटॉन 1 आणि इलेक्ट्रॉन 1. हायड्रोजन 2 मध्ये 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन आणि हायड्रोजन 3 मध्ये 2 न्यूट्रॉन आणि 1 इलेक्ट्रॉन. वजन वाढत चाललंय त्याच. त्यालाच वेगवेगळ्या 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन अशा नावाने आपण ओळखतो, म्हणजे हायड्रोजनची 3 समस्थानिक. अशी क्लोरीनची पण असतात. अशी प्रत्येक मूलद्रव्याची समस्थानिक असू शकतात. त्याच्यामध्ये फक्त अणु वस्तुमानांक भिन्न असतो, कारण त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते. समजलं? हे बेसिक आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आपल्या या समस्थानिकांचा उपयोग आपण कुठे कुठे करतो. समस्थानिक आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा ऊर्जा निर्मितीमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि संशोधनामध्ये सगळीकडे मदत करतात. तुम्हाला माहितीये का, कॅन्सर किंवा ब्रेन ट्युमर किंवा थायरॉइड मध्ये काही इम्पेअरमेंट अशा काही आजारांवरती ह्या समस्थानिकांचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत, त्यांची औषधं मिळतात. हेवी असतात, ते खूप जड असतात, कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मूलद्रव्यांचे जड समस्थानिक वापरलेली आहेत. ऊर्जा निर्मिती, त्याच्याकरता मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवणार आहे की आपल्या अणुभट्टीमधून ऊर्जेची निर्मिती कशी होते. औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जमिनीखाली जे काही नळबीळ तुटलेत त्याच्यामधल्या चिऱ्या शोधायच्यात किंवा काही बनवायचे किंवा काही नव्या गोष्टी मध्ये रॉ मटेरियल पाहिजे, कच्चा माल, त्याच्यामध्येही ही समस्थानिक वापरली जाऊ शकतात. आणि संशोधन तर आहेच. जीवाश्मांचं संशोधन म्हणजे त्याला आर्किओलॉजी म्हणतात, फॉसिल फ्युएल्सचा अभ्यास.
कार्बन डेटिंग हे त्यातील एक खूप इम्पॉर्टंट टेक्निक आहे. हा जो तुम्हाला मी मगाशी कार्बन 14 सांगितलं की नाही, हा किरणोत्सारी आहे. तर हा काय करतो, जुन्या काळामध्ये म्हणजे जमिनीखाली एखादं खूप जुनं हाड सापडलं किंवा एखादं मातीचं भांड सापडलं, एखाद्या झाडाची फांदी अशी असते ना त्याची फॉसिल म्हणजे जीवाश्म रूपात, ती किती जुनी असेल हे शोधून काढण्याकरता कार्बन डेटिंग करतात. आत्ताचं ते कार्बनचं वजन किती आणि त्याला डिग्रेड होण्याकरता खूप वर्ष लागतात. तर तेवढ्या वर्षांपूर्वी ह्याचं वजन किती असेल, असं शोधून ते काढलं जातं. कळलं का? ही खूप इंटरेस्टिंग टेक्निक आहे. ते हडप्पा, मोहेंजोदरो वगैरे तुम्ही ऐकलं असेल. तिथल्या ह्या सगळ्या त्या ज्या बसलेल्या आपल्या देशातल्या अतिशय प्रगत अशा वस्त्या त्या काळातल्या, त्याच्यामध्ये सापडलेल्या जीवाश्मांवरूनच ते किती जुने आहेत हे सांगितलं गेलं होतं. आता पुढचा मुद्दा आहे हा, की केंद्रकीय विखंडन म्हणजे काय? जे किरणोत्सारी पदार्थ असतात, त्यांच्यामधनं ऊर्जा त्यांच्या केंद्रकामध्ये जर काही त्याच्यावर आपटलं, तर ते केंद्रक फुटतं आणि त्याच्यामधनं 2 छोटी केंद्रकं म्हणजे 2 छोटे मूलद्रव्य आणि अतिरिक्त न्यूट्रॉन, हे न्यूट्रॉन आहेत, हे तयार होतात. मग ह्याचा उपयोग करून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण करतो आणि आपल्या अणु संशोधन केंद्रामध्ये ही प्रक्रिया आपल्या नियंत्रणामध्ये केली जाते. त्याच्यामध्ये युरेनियम 235 चा आपण वापर करतो आणि त्याच्यामधनं बेरियम आणि क्रिप्टॉन असे 2 वेगवेगळे छोटे अणू मिळतात. त्याचं विभाजन होतं मोठ्या अणूचं आणि 3 नवे न्यूट्रॉन मिळतात. हे नवे न्यूट्रॉन परत एका मोठ्या U35 वर आपटतील आणि परत ही क्रिया चालू राहते. ह्याला चेन शृंखला म्हणजे सतत सुरू असलेली शृंखला, शृंखलीय अभिक्रिया असं म्हणतात. चालू राहते ते. त्याला कंट्रोल करण्याकरता, त्याला कमी करण्याकरता आपल्या हातात त्याचे बरेचसे पर्याय असतात. आपण त्याला थांबवू शकतो, त्याचा वेग मंदावू शकतो, वाढवू शकतो. हे सगळं आपल्या हातामध्ये असतं, नियंत्रणामध्ये असतं. आणि हे कुठे होतं? इथे होतं. हे आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आपला मुंबईतला अप्सरा नावाची पहिली अणुभट्टी. याचाच तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवणार आहे. अणु, ऊर्जा, अणु ते ऊर्जा. आपल्याला माहिती आहे, की अणु कसा असतो, रसायनांमध्ये कसा भाग घेतो, त्याच्यामध्ये समस्थानिकं असतात, त्याची संयुजा असते आणि त्याचा वापर करून आज आपण प्रचंड ऊर्जा निर्माण करतोय, इलेक्ट्रिसिटी आणि ती इतकी इझिली वापरतोय बघा. इतका सूक्ष्म आहे तो, की तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण त्याची ताकद ही संपूर्ण जगाला उजळून टाकू शकते. इलेक्ट्रिसिटी. म्हणजेच काय करायचं आपल्याला नव्या गोष्टी शोधण्याकरता रिसर्च या अणूच्या अभ्यासामधनं आपल्याला हे कळलं, की हा जो अभ्यास सुरू झाला होता, हा एका छोट्याशा अणूच्या रचनेमधनं झाला होता, बरोबर? आणि त्या रचनेमधनं आपल्याला हे कळलं, की ह्या अणूच्या रचनेमध्ये अजूनही खूप मोठमोठ्या गोष्टी आहेत. ह्या अणूचा वापर करून, त्याच्या केंद्रकाचा वापर करून आपण अणूच्या ऊर्जेचा वापर करून ऊर्जा निर्मिती करू शकतो, जी की आजच्या काळाची गरज. आपण आता एक व्हिडिओ बघूया आणि मग थांबूया. प्रेरणा मॅम, आपण थांबायचं का? विद्यार्थी नाहीयेत तर 5 मिनिट आधी थांबवायचंय का आपण? प्रेरणा मॅम? हो, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते. नमस्कार विद्यार्थी. मित्रांनो, मी दीपिका दीक्षित तांबेकर आजच्या या विशेष माहितीपूर्ण सादरीकरणात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या अणु संशोधन केंद्राची सफर आपण आज करणार आहोत. तर चला वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. तुम्हाला माहितीये का, भारताचं सर्वात मोठं अणु संशोधन केंद्र नेमकं कुठे आहे? तर ते आहे आपल्याच महाराष्ट्रात, मुंबईतल्या ट्रॉम्बे या ठिकाणी. आपल्या राज्यासाठी खरंच ही एक प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. याच संस्थेला आपण भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर किंवा थोडक्यात बार्क असं म्हणतो. आज आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर चर्चा करणार आहोत.
एक म्हणजे बार्क आणि डॉक्टर होमी भाभा यांच्याबद्दल. 2. रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय. 3. न्यूक्लिअर रिॲक्टर्स कसे काम करतात. 4. इथल्या मुख्य अणुभट्ट्या आणि शेवटी अणु ऊर्जेचे आपल्या रोजच्या आयुष्यातील उपयोग. तर आपला पहिला भाग आहे बार्क आणि डॉक्टर होमी भाभा, ज्यांना आपण भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक मानतो. बघा, ही कालरेषा खूप काही सांगून जाते. 1909 मध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म झाला. त्यांना आपण फादर ऑफ इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम असं आदराने म्हणतो. त्यांच्याच प्रयत्नांतून 1954 मध्ये AEET ची स्थापना झाली. त्यानंतर अवघ्या 2 वर्षात म्हणजे 1956 मध्ये अप्सरा या आशियातील पहिल्या अणुभट्टीची सुरुवात झाली. पुढे 1967 मध्ये डॉक्टर भाभा यांच्या महान कार्याला आदरांजली म्हणून या संस्थेचं नाव बदलून बार्क असं ठेवण्यात आलं. ही फक्त वर्ष नाहीत, तर हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा एक प्रवास आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. हे सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्याला किरणोत्सर्ग किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर रेडिओ ऍक्टिव्हिटी ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे. होतं काय की निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणू आतून खूप अनस्टेबल किंवा अस्थिर असतात. मग स्वतःला स्टेबल करण्यासाठी, शांत करण्यासाठी हे अणू ऊर्जा आणि किरणे बाहेर टाकतात, जसं की अल्फा, बीटा किंवा गॅमा रेडिएशन. याच प्रक्रियेला आपण किरणोत्सर्ग किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस स्लाइड इज युरेनियम हे अणुभट्टीतलं मुख्य इंधन किंवा मेन फ्यूल म्हणून वापरलं जातं हे आपल्याला माहितीये. पण भारताच्या दृष्टीने सर्वात मोठी आणि भारी गोष्ट म्हणजे थोरियम. भारताकडे थोरियमचे जगातले सर्वात मोठे साठे आहेत, जे भविष्यात भारताला ऊर्जा क्षेत्रात महासत्ता बनवू शकतात. याशिवाय प्लुटोनियम हे रिॲक्टर्स मध्येच तयार होतं आणि हायड्रोजनचा वापर हेवी वॉटर किंवा जड पाणी बनवण्यासाठी होतो, जे अणुभट्टीत अत्यंत महत्वाचं काम करतं. भाग 3. आता हे सगळं इंधन वापरून अणुभट्टी म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टर नेमकं काम कसं करतं ते बघूया. हे चक्र समजायला अगदी सोपं आहे. सर्वात आधी युरेनियमच्या अणूंचं विभाजन होतं, ज्याला आपण न्यूक्लिअर फिजन म्हणतो. ह्या फिजनमुळे प्रचंड म्हणजे खरोखरच अफाट उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा वापर करून पाण्याला उकळवलं जातं आणि त्याची वाफ म्हणजे स्टीम तयार होते. ही वाफ एवढ्या वेगात असते की ती टर्बाईनला गोल फिरवते. टर्बाईन फिरलं की त्याला जोडलेला जनरेटर त्यातून वीज तयार होते. म्हणजे बघा, अणूच्या विभाजनापासून आपल्या घरच्या लाईट पर्यंतचा हा प्रवास किती अद्भुत आहे. भाग 4. आज प्रत्यक्ष बार्क मधील मुख्य अणुभट्ट्या किंवा मेन रिॲक्टर्स बद्दल थोडं जाणून घेऊया. मघाशी म्हटल्याप्रमाणे अप्सरा ही APSRA ही 1956 मध्ये सुरू झालेली आशियातली पहिली अणुभट्टी होती. तो भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. त्यानंतर काळानुसार तंत्रज्ञान बदललं आणि 2018 मध्ये तिची आधुनिक आवृत्ती अप्सरा U नावानं सुरू झाली. या व्यतिरिक्त तिथे ध्रुव आणि पूर्णिमा सिरीज सारख्या अतिशय प्रगत अणुभट्ट्या आहेत. या सर्व मशीनचा मुख्य उद्देश वीज निर्मिती नसून प्रगत संशोधन करणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे रेडिओ आयसोटोप्स तयार करणं हा आहे. पण तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की हे सगळं किती सुरक्षित आहे. तर मित्रांनो, अणु ऊर्जेचा वापर करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असतं. तिथे जाड कॉन्क्रीटच्या भिंती, रेडिएशन बाहेर येऊ नये म्हणून शिसाचे आवरण म्हणजे लीड शिल्डिंग, दुरून नियंत्रित करता येणारी रिमोट कंट्रोल उपकरणे आणि सतत धोक्याची सूचना देणारे रेडिएशन मॉनिटर्स असतात. त्यामुळे बार्क मधील शास्त्रज्ञ अगदी सुरक्षित वातावरणात हे अफाट काम करत असतात. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे, अणुऊर्जेचे समाजासाठी होणारे उपयोग. कधी विचार केलाय का, अणुऊर्जा म्हटलं की आपल्याला फक्त वीज किंवा अण्वस्त्र डोळ्यासमोर येतात. पण खरंच अणुऊर्जेचा वापर फक्त एवढ्यापुरताच मर्यादित आहे का, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. आणि हे ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स करतं की विज्ञान माणसाच्या किती कामी येऊ शकतं. बार्कने विकसित केलेलं तंत्रज्ञान आज कॅन्सर सारख्या आजारावरील उपचारांमध्ये रेडिओथेरपी हजारो लोकांचे प्राण वाचवत आहे. याशिवाय जास्त काळ अन्न टिकवण्यासाठी, फूड प्रिझर्वेशन, शेतीत पिकांच्या चांगल्या प्रजाती शोधण्यासाठी आणि कमाल म्हणजे समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य गोळ्या पाण्यात बदलण्यासाठी डिसॅलिनेशन सुद्धा या अणुऊर्जेचा वापर होतो. आहे की नाही हे समाजासाठी दिलेले एक मोठं योगदान.
डॉक्टर होमी भाभा नेहमी म्हणायचे, भारताने अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वावलंबी झाले पाहिजे, म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून राहता कामा नये. आज जेव्हा आपण BARCच्या या देदीप्यमान कामगिरीकडे पाहतो, तेव्हा अभिमानाने म्हणावंसं वाटतं की डॉक्टर भाभांनी पाहिलेलं हे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले आहे. आता थांबण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न. अणू जो डोळ्यांना दिसतही नाही, त्याची ताकद किती अफाट आहे हे आपण आज पाहिलं. मग मला सांगा, भविष्यातली आव्हानं सोडवण्यासाठी तुमच्यासारखी आजची तरुण पिढी या विज्ञानाचा कसा आणि किती सकारात्मक वापर करेल? ही उत्सुकता अशीच जागी ठेवा, विचार करा आणि विज्ञानाच्या या अद्भुत दुनियेत स्वतःचं आणि देशाचं भविष्य घडवण्याचा नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, चल थांबूया आज आपण इथे. आपला धडा संपूर्णपणे संपला आज. सगळ्या धड्याचं रिव्हिजन झालं आपलं. पुढच्या वेळेला नवा धडा. थँक्यू.